नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉग आवरून तयार झाला होता. सकाळी मी पोहोचलो होतो कोष्टी सरांकडे, त्यांच्यासोबत थोडंसं डिस्कशन केलं आणि त्यानंतर मी आलो होतो अन्नपूर्णामध्ये, कारण आपल्याला हर्षद मालकांसोबत अननस खाण्याचा आज योग आला होता. अननस खाण्याचा योग आला होता म्हटल्यानंतर अननस आणायला जाणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यासाठी मीच आणायला गेलो होतो. अननस घेऊन आल्यानंतर हर्षद मालकांसोबत अननस एन्जॉय केलं आणि त्यानंतर येताना मला पीके देखील भेटला. मी आलो घरी आणि पप्पाने मला सांगितले की आपल्या शेतात जायचं आहे, कारण काम चालू होतं शेतामध्ये ऑलरेडी. कारण जो ऊस आपला गेला त्याची टिपरी उचलण्याचं काम होतं, पण आपण उचलणार नव्हतो. कामाला माणसं होती, आपल्याला फक्त एकच काम होतं, ते म्हणजे ट्रॅक्टरवर बसून चालवायचं. आणि तेवढंच काम उरकून मी लगेचच पंढरपूरकडे परतलो, कारण प्रतीक माझी वाट बघत होता. त्यासोबतच माझे क्लासमेट जे होते ते आज माझा वाढदिवस साजरा करणार होते, त्यामुळे त्यांनी केक वगैरे घेऊन वगैरे आले होते. सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यानंतर मी पोचलो होतो हैदराबादी बिर्याणीला, कारण प्रतीक त्यासाठी आला होता. मग सगळेजण आम्ही मस्तपैकी बिर्याणी एन्जॉय तर केलीच होती. प्रतीकने ढेरीवरून हात फिरवला, याच्यावरूनच आमचं जेवण झालं असं लक्षात आलं. आणि त्यानंतर मालकांना भेटून आजचा ब्लॉग इथे संपला. भेटू उद्या.